वळत पुढच्या बातमीकडे, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे। भाजपकडून अक्षय कर्डिले हे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे आणि या जागेसाठी आता भाजपकडून अक्षय कर्डिले हे अधिकृत उमेदवार असणार आहेत। दरम्यान कर्डिले कुटुंबियांशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि आजच भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले यांचं नाव डिक्लेअर झाले। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगताल, आज उमेदवारीबाबत तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झाले? मी आज सर्वात प्रथम माझे वडील यांच्यामुळं या सगळ्या गोष्टी आज होत आहेत। सर्वांनी साहेबांकडे पाहून माझ्यावर मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकली। संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे तळागाळातल्यापासून तर वरपर्यंत सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व सर्व नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य करून पुढे चालायचं आहे। त्यांनी निवडणूक आता तिकीट तर मला दिलंय, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आता ते जी वाटचाल मला सांगतील त्या पद्धतीनेच मी पुढे चालेल आणि बिनविरोध सगळे मिळून निर्णय घेतील कसं करायचं, यामध्ये कसं पुढे जायचं। नक्कीच आपल्याबरोबर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। हे सांगताल काकू, आज अक्षयला उमेदवारी जाहीर झाली। आज अक्षयला उमेदवारी जाहीर झाली। सगळ्यांचा लई विश्वास होता साहेबवर, त्याच्यामुळं साहेब अक्षय म्हणजे साहेबच समजून त्यांनी सगळं हे केलं, उमेदवारी दिली। साहेबांनी 25 वर्षापासून जनता सांभाळली, त्यांनी सगळ्यांनी जाणीव ठेवली साहेब म्हणूनच अक्षयला उमेदवारी दिली। त्यांनी अक्षय बघून नाही दिली, साहेब बघूनच दिली उमेदवारी। विश्वास वाटतो? विश्वास खूप वाटतो आम्हाला, सरे आमचंच म्हणून आम्हाला वाटतं जनता सगळी आपलीच, काहीच दुःख देणार नाही आम्हाला। आमचा विश्वास आहे सगळ्यांचा का अक्षयला दुःख नाही देणार कोणी। नक्कीच जनता पार्टीशी आहे आणि नक्कीच विजय आमचा आहे, असं कर्डिले परिवाराने म्हटलं आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।